ते दुर्गा, काय हो? शंभूच्या डब्याला काय दिलंय ग? अहो भाजी पोळी केली. अगं शंभूच्या शाळेमध्ये ना पालेभाजी देण्याचा दिवस आहे. बरं देते काहीतरी पालेभाजीपासून करून. हो, हो, चल रे. शंभूच्या शाळेमध्ये आज पालेभाजी देण्याचा दिवस होता, पण लहान मुलं काय पालेभाज्या खात नाहीत म्हणून मी असा पदार्थ करून दिला. मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेली पालक, मिरची, पाणी टाकून प्युरी करून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि केलेली पालकाची प्युरी टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि याला झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनिटांनंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक खिसलेलं गाजर, खिसलेला पनीर घालायचं आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये टाकायचं आपल्याला खाण्याचा सोडा, थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आज आपण करणार आहोत पालक पनीर आप्पे. तर आप्पे पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचं, केलेलं यामध्ये बॅटर टाकायचं, झाकून 2 मिनिटं खालच्या साईडनं भाजून घेतलं की पलटी करून घ्यायची. दोन्ही साईडनं तूप लावून चांगले खरपूस असे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त असे आपले हे हेल्दी असे पालक पनीर आप्पे तयार आहेत. तुमचेही मुलं पालेभाज्या खात नसतील तर त्यांना असे हेल्दी असे पालक आप्पे नक्की करून द्या. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.